नमस्कार मित्रांनो, आज आहे 24 मार्च 2026. वार आहे मंगळवार आणि पाहूया आजचा दिवस शेअर मार्केटमध्ये सर्व राशींसाठी कसा राहू शकतो. लक्षात ठेवा, हे राशी भविष्य फक्त मार्गदर्शनासाठी आहे. आज मेष राशीच्या लोकांसाठी मार्केटमध्ये थोडी व्हॉलेटिलिटी दिसू शकते. इंट्राडे करत असाल तर स्टॉप लॉस नक्की ठेवा. IT आणि मेटल सेक्टरमध्ये छोटा प्रॉफिट मिळू शकतो. वृषभ राशी, आज तुमच्यासाठी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करण्याचा दिवस आहे. बँकिंग आणि FMCG सेक्टरमध्ये चांगली संधी दिसू शकते. घाईत ट्रेड करू नका, पेशन्स ठेवा. मिथुन राशी, आज मिथुन राशीच्या लोकांना अचानक न्यूज बेस्ड मुवमेंटचा फायदा होऊ शकतो. शॉर्ट टर्म ट्रेडमध्ये प्रॉफिट मिळू शकतो, पण ओव्हर ट्रेडिंग टाळा. कर्क राशी, आजचा दिवस थोडा कन्फ्युजन देणारा असू शकतो. मार्केट साइडवेज राहण्याची शक्यता आहे. ऑब्झर्वेशन ठेवलं तर मोठा डिसिजन उद्यावर ढकलला तरी चालेल. सिंह राशी, आज सिंह राशीच्या लोकांना हाय रिस्क हाय रिवॉर्ड सिच्युएशन मिळू शकते. ऑटो आणि एनर्जी सेक्टरमध्ये मोमेंटम दिसू शकतो. प्रॉफिट बुक करायला विसरू नका. कन्या राशी, आज तुम्ही ॲनालिसिस करून ट्रेड केला तर सॉलिड प्रॉफिट मिळू शकतो. स्विंग ट्रेडिंग साठी चांगला दिवस आहे. डिसिप्लिन ठेवलात तर फायदा नक्की होईल. तुळ राशी, आज तुमच्यासाठी मार्केटमध्ये बॅलन्स ठेवण्याचा दिवस आहे. डायव्हर्सिफिकेशन केल्याने नुकसान टाळू शकता. लार्ज कॅप स्टॉक्स वर फोकस करा. वृश्चिक राशी, आज अचानक मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते, पण इमोशन्स कंट्रोल करा. ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये छोटा प्रॉफिट मिळू शकतो. धनु राशी, आज लर्निंग डे आहे. मार्केटमध्ये नवीन स्ट्रॅटेजी समजून घेण्याचा प्रयत्न करा. लॉंग टर्म पोर्टफोलिओ मध्ये ऑडिशन करू शकता. मकर राशी, आज डिसिप्लिनमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. PSU आणि इन्फ्रा सेक्टरमध्ये मूव्हमेंट दिसू शकतो. प्लॅन ट्रेड करा. कुंभ राशी, आज मार्केटमध्ये स्मार्ट डिसिजन घेतला तर अनएक्सपेक्टेड गेन मिळू शकतो. टेक स्टॉक्स वर लक्ष ठेवा. रुमर्स वर ट्रेड करू नका. मीन राशी, आज तुमच्यासाठी सेफ ट्रेडिंग डे आहे. स्मॉल क्वांटिटीने ट्रेड करा. म्युच्युअल फंड SIP सुरू करण्याचा विचार करू शकता. तर आजचा शेअर मार्केटचा मंत्र असा आहे की स्टॉप लॉस ठेवा, ग्रीड टाळा, प्रॉफिट बुक करा, न्यूज पाहून ट्रेड करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा.